नमस्कार आणि तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार। तर आयज आमी आयल्यात ब्रह्मकरमळे गावात। ब्रह्मकरमळे गांव हो ब्रह्मदेवाच्या देवळा खातीर फामाद आसाच, पूण आमी आयज एका वेगळ्या कारणाक लागून ह्या गावात आयल्यात। गोंयांत बायलांचो उत्सव, बायलांची परब म्हणल्यार धालो सुरू जाल्यात आणि आयज त्याच निमतान आमी ब्रह्मकरमळेच्या गावातल्या बायलांची धालो तुमच्या मेरेन पावयतली। येयात तर मिळून पळोवया धालो। आता ही वन देवी मांडार खेळोंक आलं गे, आलं जाल्या बरं जाय, सखिया साद घाला गे। आगे ये नि बायनू संगे ये नि बायनू निडला ने संगे तुमागे कापूर कोणी धुलागे आगे तुमचा परिवार किती गे, तुमचा परिवार किती आई गे, आमचा परिवार नाही किती गे, माणसाची सगळे माया मोती यांची गे। आगे ये नि बायनू संगे ये नि बायनू निडला ने संगे किती किती दिंडा तुम्ही हाडील्या गे, किती किती दिंडा तुम्ही हाडील्या गे। दस बारा हाडील्या गे, दस बारा हाडील्या गे। हरिचंद्र राजा बाळे, हरिचंद्र राजा बाळे, तळेवरती आला होता रोबा मुतबचा गे, तळेवरती आला होता चवणा पावणा आकाराचा गे। युगंधराई तुमका आमच्या चॅनलाचेर येवकार। नमस्कार। कितली वर्सां जाली तुम्ही आता धालो खेळटात? 1977 माझं लग्न झालं। त्यांना धाक ओढलो चढ माझं 4 महिन्याचं असलं। माका एक आवड असली की म्हणजे भक्तीच्या मार्गात माका ही खूप आवड। आणि त्यांना मी नवीन 2 वर्ष लग्न जाऊन माझं ओढलो चढो झालं। आणि ओढ झालं 4 महिन्याचं मी सावंतवाडीतून आणलं त्याका। आणि 4 महिन्याचं असं मी धाल्याच्या मांडार येईल। यांचे गीत ऐकून एक मला उमेद येईल, उमेद येईल, आवड निर्माण झाली। त्याचा आज साधारण माझ्या लग्नात 40 वर्षाची झाली। म्हणजे 40 वर्सां जाली तुम्ही हांगा धालो खेळटा? धालो खेळटा। पौष महिन्यानूच कित्याक जाता इतो? पौष महिन्यात जाता, पौष महिन्यात ते साजरा केला जातं। म्हणजे झाडा पेडा सगळी फुलां सगळी हे झालेली असताना माड झाड सगळं ह्याला भरलेला असता। आंब्या वेळेस सगळं मोहर येल्लो असता, सगळी फळ फुललेली असता। आणि त्या बहरात ती वनादेवी म्हटली, वनादेवी ह्याचा का जळीस्थळी काष्टीपासून भरून उरला दशांगळ अशी वनादेवी आदिशक्ती माया आहे। आदिशक्ती पौष महिन्यात म्हणून ती पौष म्हणून जाऊन त्या स्त्रिया ती त्याचा पूजन गायन करून तिचा उत्सव स्त्रियाकडे सुद्धा गेला होता। आणि म्हटलं आता पुरुषापेक्षा स्त्री जाती परमेश्वर जास्ती प्राप्त जातात। कारण ती एक मनान कशी आपल्या साध्या मनान आपल्या भावने त्या देवीकडे सगळा मागतात। प्रिया बाई, आम्ही हांगा तुमच्या ब्रह्मकरमळे गावात वनदेवतेकूय पुजून हो धालो सुरू जाताना पळयलो। सैम आनी धालोचे नाते कशें कितें आसा तुम्ही सांगू शकता? म्हणजे आम्ही जे आता जीवन क्रमान आमच्या जीवनात जे वापरता, जसे आम्ही पाणी, अग्नी असा, वायू असा, आम्ही प्रत्येक गोष्टीक आम्ही एक देवता मानता आमच्या हिंदू धर्मात। सो तसेच आम्ही वनातले जे गोष्टी आम्ही वापरता, जसे की फुलां आसा, फळां आसा किंवा जी औषधी वनस्पती आसा ती सुद्धा आम्ही वापरता। पण त्यांना एक कृतज्ञता म्हणून आम्ही त्या सैमाक एक आळवणी करता, एक कृतज्ञ व्यक्त करपा खातीर हो धालोचो साजरो करता। म्हणजे त्या वनातली जी वनदेवी म्हणजे प्रत्येक गोष्टीक आम्ही देव मानता। तसेच वनातली जी आमकां रक्षण करपी आसा किंवा जो पुरवठा आमकां स्त्रोत दिता, जे वन औषधी आसा किंवा फळां फुलां जी आसा वनांतल्यान आमकां मेळटा, त्याच्या खातीर तिका कृतज्ञ व्यक्त करपा खातीर आम्ही तिची पूजा करता हांगा धालोत्सवान। आणि 5 दीस तिका आळयता आणि तिका आपयता हांगा वेगवेगळ्या तरेन येऊन खेळचो। एक 5 दीस तिका आपयता, तिच्या येण्या खातीर आमी वाट बेंडटा, तिच्या खातीर बसपाक घालता, आरती करता, पूजा करता तिची, आणि मागीर प्रसाद करता। अशा तरेने त्या वनदेवतेची आळवणी करून आम्ही पूजा करून हो धालोचो साजरा करता। म्हणजे मुखेलपणान वनदेवतेक पूजप जाता धालोच्या वेळार। धालो खातीर आई तुळस कितली महत्वाची? तुळशीचे महत्व कितें आसा धालो? तुळस म्हणजे वृंदा, वृंदा ती वृंदा वृंदा ती
हे तर काय झाला वनदेवी ह्याचा अर्थ का ती रानावनात वनदेवी मांडारा खेळून आलो गे वनातून येलो ते वेळी वनातून येलो पाण्यातसून वाऱ्यासून फळा फुलासून बरणाला फुलासून कोकिळेसून ही वनदेवी एक बांधली आणि ती जाणट्यांनी हाडून ही वनदेवी म्हणून आपल्या गावात तुळशीच्या रूपात तुळशी धारून तिका बसवली म्हटलं जातं का भावतेची देव भावनेक ती पुजली भावनेक पुजल्याबरोबर काय झालं जाणट्यांची हाडून दवरल्या तिथून मागची प्रथा काय खबर ना पण माझ्या ह्याच्यावर भावनेक ती त्यांनी पुजली नो तिथून ते आपल्या या वनदेवीचा खेळ उत्सव साजरा करतात ह्यो धालो झाल्याशिवाय शिमगो जावचो नाही म्हणजे पहिली धालो जाता आणि मागीर शिगमो जाता म्हणजे पहिली बायला सगळी मिळून बी नो धालो घालता झालं ह्याचा अर्थ का समाज एकटो येणार एकमेकाचं प्रेम वाढणार समाजात ज्यांना धाल्याच्या निमित्ताने एकी बायला एकटी जातात कोणाचे गुणदोष वाईट कर्म वाईट असले वाईट दोष असले काय असले त्या धाल्याच्या मनावर येऊन देवाचे भजन पूजन देवा गायला देवाची स्तुती गायली देवाचं भजन देवाचे गीत गायले का मनात जी असलेली घाण निघून जातात आम्ही खूपदा म्हणतात की भुरगी आसात ती खंयच्या पारंपारीक आपल्या नाचात वा संगीतात आमच्या भागी जायनात आणि तितून ती आता आपलो इंटरेस्ट आसा तो दाखयनात पूण आयज आमच्या बरोबर ब्रह्मकरमळे गावाची भुरगीं आसात माणकुली भुरगीं आसात आणि तांचे कडल्यान आयज आमी तांची धालो विशींची जी आवड आसा ती पळयतली सगळ्यांक हॅलो तुमकां धालो खेळपाक आवडटा सगळ्यांक धालो खेळपाक आवडटा ओके गितां येता तुमकां गाणी येतात धालोची म्हणून दाखयतली म्हाका ओके म्हणून दाखयात इच्छे सोना घ्याओ धर्मले कर्याओ धर्मले कावैना ओटी किरी मुरा जाती कंबडेशा गेला दुर्गा पडला वेडा दुरी कशाचं दालो चोको त्याचं दुर्गा वेले शेगा वरवरी येगा इनार कोडी चाफ्यांची चोळी हळदीचा उन्हा रेशमी गोळा पायात पैजण भिजूलय साजूलो त्यांचो रस्तो करूंक तांकां येवंक देवाक हाडून बसोवंक जाय अशें रस्तो बीन करतात हो रस्तो बी करतात प्रत्येक वाटो करतात हो तेंका वाटो करतो यो गांवनूच करतो वाटो देव येयले की तांकां बसोंक घालतो बसोंक घाला दादलो जाल्यार ताका वाशे घालतो बसोंक आणि बायल तिका पाट घालतो बसोंक दादलो जाल्यार वाशे बायल इल्ली जाल्यार पाट बसपा खातीर हो अशें त्यो वाटो बीन केल्यो त्यो तांकां हाडीतल्यो ते वनदेवीक हाडीतल्यो आमच्या गांवच्या देवाक हाडीतल्यो सगळे आनी मागीर तेज्या नंतर सगळें जाल्या उपरांत हें करतले सार्वजनीक देवाक हाडीतले तेंकां हो मागीर ते सार्वजनीक धालो जाता धालो खंयचे खेळ आसात ते खेळोंक जाता धालो फुगडी पयलीं आमी फुगडी खेळटा मागीर मोर म्हणून करताय पयलीं आमचे धाल्याचे म्हणजे अशें ते सादेत गीत आसता यो बचो कशें फातयो घालून ते हो ती खेळपाच्या मागीर फुगडी घालता फुगडी घातली का एक मोडक्यो म्हणून करता आमी मोडक्यो म्हणल्यार अशी भुरग्यांक गोल बसयता भुरगीं आमी सुद्दां बसता आमी बसली काय एक कुंभार कसो म्हणजे मडकी माती हें करता तशी तेन्ना म्हणटा की घरा घरा लाट फिरवतो कुंभाराचा चेडा माती तोडवतो अशें म्हणटा आनी फिरता आनी एक मातशी आग घेवन अशी गोल फिरयता म्हणजे ती भाजली अशें म्हणून करून तो खेळ करता म्हणल्यार मडकी करपाचो मडके प्रोसेस असो हो तसो करता एक मडके केल्यो मागीर आमी घार म्हणून करता एक कोंबडी आसता तिची पिलां आसता आनी एक घार आसता ती घार त्या पिलांक खावंक अशी येता तेन्ना अशें म्हणटा की ती कोंबडी विचारता तिका तूं कित्याक घारी जळपता काय म्हणटा तर आपूण म्हाजी पिलां आसा म्हणटा ती म्हणटा ना तुजी पिलां ना म्हणटा आपलीच पिलां आसा ती घार म्हणटा तिका खावंक जाय आसता न्हू म्हणून ती म्हाजीच पिलां म्हणटा मागीर ती घार येता आनी ते कोंबडेच्या पिलांक सगळ्यांक खाता तो एक खेळ करता ती अशी गोल अशी रावता आमी लायनीन आनी एक कोंबडी फुडें म्हणजे मोठो कोण तरी रावता आनी ते फुडें तिची घार आसता अशी
कित्याक घारी तूं उजळापता अशें म्हणटा. म्हणल्यार हेवटेंतल्यान आनी अशें अशें नाचपाचें अशें हेवटेन तेवटेन अशें नाचपाचें. बायलो आसात त्यो रांगेन एक रावतात एकच रांग करता आनी ती कोंबडेच्या फुड्यान ती घार रावता आनी ती कोंबडी फुड्यान अशी आसता अशें आसता तशें. आनी एक आमी पळयलो तो सावज मारप हो एक जाता. सावज मारप म्हणल्यार कशें कितें? ती रानांतली अशी वनदेवी न्हू ती, तिका नैवेद कसो दाखोवप आसता. म्हणल्यार तो सावजाचो नैवेद. सावजाचो नैवेद. हय, म्हणल्यार आतां हरशीं सावज मारप जायना न्ही. ना आतां जायना. पयलीं ती खेळान अशें करपाचें तें. एक पयलीं डुकरत म्हणटात तेका मागीर ते कामळीन हें करतात आनी हाडटात आमी अशें आनी हें करतात. म्हणल्यार गांवांतलोच कोण तरी चेड्याक गांवांतले चेडे बांदतात, कांबळीन बांदतात आनी खांदार मारून हाडटात. हो खांदार मारून हाडटात. पयलीं आई आमी रंबांचो बीन भार येता म्हणटाली. तुमच्या वेळार तो भार येतालो? ते मी आयकवात जाणा मी. आमच्या ह्या सुद्धा मांडार भार येतालो अशी सांगताली. म्हाका काका बरोबर. म्हणजे ते भार जेन्ना कुदत येईल अशी कुदत येईल त्यांना जाणट्यांनी काय म्हटलं, जाणट्या तेन्नाचे जाणट्याका उठ बाय सूट. आताचे अगोदरचे काय बायलांक जास्ती हे नसलं की नसलं आणि काय नसलं उठसट करून. आता खूप दुनिया सुधारली. त्यांना काय जेन्ना रंबा त्यो कुदत येऊंक लागले अशी कुदत कुदत मुखूय मांडार येताले. मांडार येताले त्या लोकांनी काय कुदत असं म्हटल्यान तीच थारावली. म्हणून तेन्नाच्यान ती येवपाची बंद. तेन्नाच्यान आमच्या गांवांतल्यो मांडार वयल्यो रंबा बंद. ह्या रस्त्यार आसा. हे म्हणटा रस्त्यार आसा, ती मांडार येना. मांडार येयना. म्हणजे काय झालं येणं हेचं कारण का आंग हल्ला का आम्ही म्हणतो देवी. हय, आंग असा हल्ला का आम्ही म्हणतो देवी. पण विचार करण्यासारखी गोष्टी आज ती आंग हलवण्यापेक्षा प्रत्येकाच्या मुखातून ती गावन गेली ही आमका धारणा जाईल सारखे. आणि खंयची खंयची गितां आसत. आतां एक गीत आसता न्ही तितून सैमाचोय उल्लेख येता. एक धरा आतां तुळशीचें तुमी गीत म्हणटात. पयलीं तुळशीचो घेता. एक हेंकां मान आसा. तशें सो खंयच्या एक गितांतल्यान तो मान असो पावोवप जाता तेंकां. म्हणल्यार देवींची गितां गायतात तेन्ना पयलीं आमी तुळशी म्हणजे तुळस अशी माती खणटा, भिजयता, तुळशी वृंदावन घालता, रोब लायता अशें सगळें म्हणटा. रोब लायता, शेण काडटा, मागीर तिजें लग्न लायतात. लग्न म्हणजे गितां आसूनच आमी लग्न लायता. लग्न लावप मागीर ती किरापत भटाक आपोवप अशें गितां आसून भटाक आपयता. मागीर ती किरापत वाटली काय जाली. म्हणजे तुळशीचें सगळें पयलीं तुळशीचें सुरवात. पयलीं तुळशीचो मान. पयलीं तुळशीचो मान. आनी मागीर दुसरें म्हणजे नाल्ल आमी फोडटा आनी कातळी वाडटा. म्हणजे अशें कातळ प्रसाद कसो दिवप तो. म्हणल्यार धालोचो प्रसाद हो कातळी आनी गोड अशें. नारळाच्यो गोणे गे तुळस वृंदावनी गे अशें म्हणून प्रसाद वाटता. फोडिल्ली नारळ काडिल्ली शिरनी वाटिल्ली तुळशी बिंडावनी. आनी एक आमी पयले ते सर्कल घालून तुमी हळद कुकूम बीन दवरतात. निमणो मान तो असो की थोड्या गांवांनी अशें शिंपतात ते शेणान. आमी शेण सारयता. सारयलं का ते हळद पिजर सगळें आमी सगळें हळदीन सगळें आमचे सौभाग्याचें हें आसता न्हू. म्हणून ती सगळें हें परत देवाची नांवां घेवन तशी आमी ती पिजर दवरता, हळद दवरता. तशी म्हणजे तो एक हेंच आसा. हळद दवरप म्हणजे लास्ट देवाचें नांव घेवप अशें. पयलीं घेवप म्हणजे गंधान अशें गंधान सुरवात आनी लास्ट हळदीन आमी हें करता सोंपयता. आनी तसो सोंपय सगळ्यांक हळदी कुकूम लागून लावन मागीर तो सोंपोवपाचो. सगळ्यांनी तो मांडा वयलो हळदी कुंकू घेवन मागीर वचपाचें. तशें जाता. रुक्मिणी आई तुमच्या काळार पयलीं धालो कसो जातालो आनी आतां कसो जाता? कितें बदल आयला धाल्यान? बदल येयला मग आतां अशें हे देवीचो उत्सव वाडत गेलो तशें लोक वाडत गेलो, शंका वाडत गेली न्हू. अमके कडेन काय अमकें केल्या उपरांत म्हाका हें दिवपा जाता. कोणाक भुरगें नासना भुरगें जाता अंगण केल्या उपरांत. आनी आमचे पद्दतीन पयलींचो जुनो न्हू. जुने पद्दतीन नाचलो, गोड खोबरें खाल्लें, गेलो घरा. आतां बायलांनी सुधरायलो. म्हणल्यार कसो सुधरायलो? असो आमी कांयतरी करुया आमच्या देवाचें. बरें नांव कितें ये सारकी अशी घरांनी घालची. घराणे घाली नाशिल्ले? घाली पूण अशें सादें घाली. अशें भुरगीं जावं दे
अशी विना घालीन हा जाता आता भुरगी जावंक जाय बीन म्हणटात. हो आता कामाचे घालतात. काम जावं दे भुरगीं जावं दे नोकरी गावं दे माझा भुरगो बरो शिकोवन दे हे आसा न्हू नोकरेक लागोन दे हे अशी आता घालतात घरात आता कितले दीस जाता ही धालो 5 दीस 5 दीस जाता. 5 दीस पयली बीन 5 दीस 5 जातालो दीस काय? 5 दीस वाडिल्ले हो ना 5 दीस 5 जाता. दीस आणि आता तो 5 5 दीस दीस. जाता. म्हणजे पयले दिसा कितें जाता ही? पयले दिसा येयलो हय. देवी हळद कुकूम केली बायलां सगळें जमोन येले आमची गांवकारीन म्हणून आसता न्हू तिणी पयलीं करचेलो मागीर आमी गांवांतल्या लोकांनी करचेलो असो हळद कुकूम करचेलो अशी खेळ न्हू तशी खेळचेना रातभर हा. आनी घरा जावचें ना 4 दीस तशें जावचें ना खेळून हय. खेळून 5च्या दिसा सगळ्या बायलांनी हळद कुंकू हाडचेलो हा हांगा हे देईक म्हणून हय. हळद कुंकू हाडचेलो तो हळद म्हणजे कुंकू सगळी बायलां हळद कुंकूम घेवन येता आपल्या सगळे घरा सगळे कडल्यान. हो ते दाणे हाडचेले आनी भायलां सगळीं येवचेली जमा ते आनी देईक आदी करचेलो आणि धालो पयली कित्याक खेळप जातालो असं दिसता तुमका? पयलीं लोकांक म्हणजे कांयच नसलें न्हू साधन अशें आता टीव्ही आसा काय आसा तसलें कांयच नसलें बायलां बाबडी बसोन कांयतरी म्हणजे अशी कांयतरी विचार करूनच करतालीं न्हू हय. अशें कांडप आसले तेंचे दळप आसले तेच सगळे आमी धाल्यान म्हणजे कांडप दळप आमी दळटा सुद्दां अशी म्हणजे बसता सगळीं बेश्टी अशी हातीक धरून अशी दळटा हें करून हा. तर तेय तुम्ही दळपाचें गीत दाखयतात, ते बी दळपाचें बी दाखयता दळपाचे गीत खंयचे आसता? दळपाचो एकच गीत आसा आमी खंयचे ते म्हणून दाखोवंक शकता तो? हय. करमळे झरी गावा करमळे झरी गावा भोवती बाई कणकी भोवती बाई कणकी वंदेवती माया माझी मदी गो बसल्या जाणटी मदी गो बसल्या जाणटी करमळे झरी गावा करमळे झरी गावा भोवती वाईंगणा भोवती वाईंगणा वंदेवती माया माझी दुडती पैंजणा दुडती पैंजणा करमळे झरी गावा करमळे झरी गावा. काही आमी उदळ तुका सांगणे घालताना पयले हरशी आमी पळयता गाराणे घालताना हय हरशी आमी दादलेच गाराणे बी घालताना. हा तर हांगा धालो कडेन तशी पद्दत आसा की दादल्यांनी दादले दिन दादले दी पयले दीस दादलो हा जो गावकार आसा तो हांगा नारळ फोडून दितलो कारण त्याचा मान असता तो गावकार म्हणजे त्याचा मान असता गावाचो मान असता म्हणून तो नारळ मग हे सगळं हे बायलाच करता बायलाच गाराणे घालता बायलेच सांगणे बायले सण करता. आणि तुमच्या वाड्यार आमी खूब भुरगीं आसात ती सारकी उमळशिकेन हांगा म्हणल्यार खेळटा धालो खेळटना पयले आनी खंय चडशी पळोवंक मेळना आतां भुरगीं. आमी जशी आमी आतां येवपा लागली तशी आमच्या फाटल्यान ती आमची जी चेडवां भुरगीं जी आसा ती येता 3 वर्सां सुमार जाली काय तांकां एक तेंच्या कानार ते पडटा गीत परत परत पडटा 5वी दीस ते येता आनी गीत कानार पडल्या कारणान तांकां उमेद आसा हांगा सहभाग जावपाची आनी ते गीत पडल्या कारणान ती ते गीत गायत रावता आनी तितून ती म्हणपाक लागता स्वताच आनी तांकां उमेद जाता खेळपाची हांगा. हय आनी म्हणटा ती मेळून अशी आपल्या वयाची आसूं वा धाकटी भुरग्यां वांगडा मेळून ती हांगा धालो मेळून खेळटा. धालो खेळटा. हय म्हणटकूच फुडें ही पिळगी तुमचो धालो व्हरतली. हो नक्कीच दिसता म्हाका की फुडें ही पिळगी फुडें वचून ही धालो फुडें व्हरतली ती आनी आमच्या पेक्षा बऱ्या तरेन आनी करून दाखयतली ती. ही जी गितां आसा पारंपारीक जी गितां आसा गोव्याची ते लुप्त जावची ना तर ही पिढी फुडें व्हरून ती गितां आनी बऱ्या तरेनी आपल्या गोव्या समोर दवरतली किंवा गोव्या भायरूय ही जी लोककला आसा ती वचची अशी म्हाज्या मनान दिसता. हय आनी तेंच्या तोंडार ती तिकतली अशी हय घोळटा आनी तेंचे अशें आसा की ते एकदां आयकले काय ते डेली तेंच्या तोंडार ते गीत म्हणपाक जाता आनी आयकून आयकून मागीर ती परफेक्ट जाता. हय ती तांकां ती ल्हानपणाच्यानूच संवय लागता. हा ल्हानपणाच्यान म्हणजे जशें आमी म्हणटा की 5 वर्सां मेरेन जी भुरगे शिकता ते तेंच्या परफेक्ट शेवट मेरेन उरता तशेंच ती हांगा 3 वर्सां पासून जी येता तेन्ना पासून तेंच्या कानार जी वाक्य पडटा जी गाणी पडटा आनी ती तेंच्या मनान सामकी भरलेली आसता आनी ती बेगीन शिकता ती जी गितां आसा. देवांचे गुंपे वरलेली देवांचे गुंपे वरलेली सुवर्णाचे ताटी देवानी दीपक रखियाला देवानी दीपक रखियाला पेटयल्यो पंचारती कोणाशी ओवाळू देवानो कोणाशी ओवाळू. गोंयची लोककला गोंयची लोकगितां गोंयची लोकसंस्कृताय म्हणल्यारच खरें गोंय आनी हें खरें गोंय आमकां गोंयच्या गांवांनी दिसता.
तर आयज गोंयच्या ब्रह्मकरमळे गांवाची धालो आमी तुमच्या मुखार दवरली. ह्या ब्रह्मकरमळे गांवाच्या बायलांचो उत्साह, तांची उमेद, तांची जी पळय एक कडेन येवपाची संकल्पना आनी धालो आसा ती आमी तुमचे मेरेन दवरली. अशेच नवे विशय आनी नवे विचार आमी तुमचे मेरेन घेवन येत रावतली. तो मेरेन पळयत रावात द वॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.